ओम विष्णवे नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सध्या चातुर्मास सुरू आहे. या चातुर्मासमध्ये ध्यानधारणा, मंत्रजप, पूजनाचे विशेष महत्त्व आहे. सध्या चातुर्मासातील पहिला आषाढ महिना सुरू आहे आणि या आषाढ महिन्याच्या एकादशी, पौर्णिमा तसेच अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. मग आज आपण 4 ऑगस्ट रविवार रोजी येणारी आषाढ अमावस्या, जिला दीप अमावस्याही म्हटले जाते, त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मग दीप अमावस्येचे महत्त्व काय आहे, पूजाविधी कशी करावी, या दिवशी कोणत्या देवीदेवतांची पूजा करावी, तसेच पितरांनिमित्त कोणते विशेष उपाय करावे, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी एवढे शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वात अगोदर अमावस्या कधी प्रारंभ होते, कधी संपणार आहे ते देखील जाणून घेऊया. तर अमावस्या प्रारंभ होत आहे 3 ऑगस्ट दुपारी 3:50 आणि अमावस्या तिथी समाप्त होत आहे 4 ऑगस्ट दुपारी 4:42. मित्रांनो, अमावस्येला पितृस्मरण, तर्पण, पिंडदान केले जाते. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन केले जाते. तसेच अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाबरोबरच माता लक्ष्मी, श्रीहरी, विष्णू, शिवपार्वती, श्री गणेश, कार्तिकेय यांचेही विशेष पूजन करायचे आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपले स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपली नित्यपूजा संपन्न करायची आहे. नित्यपूजा संपन्न झाल्यानंतर आपल्या घरातील जे सर्व दिवे आहेत ते उजळवायचे आहेत, म्हणजे स्वच्छ करायचे आहेत. त्यामध्ये निरंजन, समया या घासून पुसून स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर घराच्या ईशान्य कोणामध्ये किंवा पूजास्थळी पाट ठेवून त्याच्या आधी आपण रांगोळी काढायची आणि त्यावर नंतर पाट ठेवायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरवायचे आहे आणि त्यानंतर श्री गणेशसहित शिवपार्वती, कार्तिकेय, श्रीहरी, विष्णू तसेच माता लक्ष्मी यांची मूर्ती अथवा फोटो आपण स्थापित करायचे आहे. तसेच पूजास्थळी दिव्यांची मांडणी देखील करायची आहे. दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे, वात लावायची आहे. तसेच पूजास्थळ फुलांनी सुशोभित करायचं आहे. त्यानंतर ते दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि पूजेला प्रारंभ करायचा आहे. सर्वप्रथम श्री गणेश व देवीदेवतांचे पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. त्यांना गंधफूल, अक्षता, हळद, कुंकू इत्यादी आपण अर्पण करायचे आहे. त्यानंतर दीपपूजन संपन्न करायचं आहे. दिव्याचं देखील पंचोपचार पूजन करायचं आहे आणि दीपपूजन झाल्यानंतर आपण नैवेद्य म्हणून या दिवशी जे कणकेचे उकडलेले गोड दिवे आपल्याला कणकेचे बनवायचे आहे आणि ते नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी दाखवायचे आहे. त्याचं देखील आपण पूजन करायचं आहे आणि ते जे आपण कणकेचे दिवे नैवेद्य म्हणून दाखवणार ते देखील आपण प्रज्वलित करायचे आहे आणि सायंकाळी त्या सर्व दिव्यांची आपण आरती देखील करायची आहे. आणि आपल्या घरातील लहान मूल बाळ असतील त्यांना देखील दिव्याने ओवाळायचं आहे. या दिवशी ते अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. व घरातील इडापिडा टळू दे, अज्ञान अंधकार दूर होऊ दे, सर्व मंगल होऊ दे, अशी प्रार्थना आपण यावेळेस करायची आहे. तसेच एक मंत्र देखील या दीपपूजनाच्या वेळी आपण अवश्य म्हणायचा आहे. तो मंत्र आहे, दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस तेज उत्तमं गृहाणं कृतं पूजा सर्व काम प्रदो भवा. म्हणजे हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या या आजच्या पूजेचा स्वीकार कर आणि अशा प्रकारे सर्व आमच्या घरामध्ये मंगल होऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना आपण करायची आहे व पूजन हे आपण संपन्न करायचं आहे. तसेच या दीप अमावस्या तसेच अमावस्या, आषाढ अमावस्येच्या शुभयोगावर आपण काही विशेष उपाय देखील या दिवशी करायचा आहे. तर अमावस्येच्या दिवशी पितृपूजनाचे तसेच पितृतर्पणचे, पितृस्मरणाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपण घराच्या दक्षिण दिशेला आपल्या पितरांच्या निमित्त एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. पितरांना प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा आपण कणकेचा अथवा मातीचा दिवाही लावू शकता, ज्यामुळे मानले जाते की आपण पितृदोषातून मुक्ती मिळते, आपल्या कामातील अडथळे हे दूर होतात, कामे मार्गी लागतात. हा उपाय आपण प्रत्येक अमावस्येला देखील करू शकता. पितराच्या नावाने प्रज्वलित केलेला दिवा नंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचा आहे.
तसेच या दिवशी आपण पितृनिमित्त ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप देखील केला तर देखील चालणार आहे. तसेच या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचा पाठ देखील करू शकता. श्रीमद भगवद्गीतेचे वाचन देखील आपण या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण या दीपअमावस्येच्या निमित्ताने दीपपूजन तसेच शिवकुटुंबाचे पूजन या दिवशी अवश्य करायचे आहे. धन्यवाद.